बार्शी येडशी परिसरात आलेल्या वाघाला पकडण्यासाठी जोरदार मोहीम राबवण्यात येत आहे। हा वाघ यवतमाळ येथील टिपेश्वर जंगलातून सुमारे 500 किलोमीटरचं अंतर कापून येडशी भागात आला आहे। या वाघानं आतापर्यंत 7 पाळीव जनावरांची शिकार केली आहे। बार्शी येडशी हा परिसर वाघांसाठी नैसर्गिक राहण्यासाठी योग्य नसल्याने पुढील काळात तो मानवावर हल्ला करू शकतो। त्यामुळे त्याला पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। त्याला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे। या वाघाला पकडण्यासाठी ताडोबा येथील 10 जणांचं तज्ञ पथक सोलापुरात दाखल झालं आहे। आजपासून वाघाला पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। यात वाघाच्या हालचालींसह सर्व बाबींचा अभ्यास टीमकडून केला जाणार आहे। या टीममध्ये अजय मराठे नावाचे शार्प शूटर देखील आहेत। ते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे शार्प शूटर म्हणून ओळखले जातात। डार्टने वाघाला बेशुद्ध करण्यासाठी ते तरबेज आहेत। यामुळे सोलापुरात फिरणारा वाघ लवकरच पकडला जाण्याची शक्यता आहे। वन विभागाने नागरिकांना वाघ पकडण्याच्या मोहिमेत सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे।